हां, तर आपण YDSC चे काही प्रॉब्लेम सॉल्व करत होतो. So see this problem in Young's double slit experiment the slits are separated by slit separation म्हणजे दोन स्लिट हे दोन कोहेरंट सोर्सेस असतात. स्लिट सेपरेशन इज डिनोटेड बाय स्मॉल d 0.28 mm that is 0.28 into 10 raised to minus 3 meter and screen is placed 1.4 meter away. स्क्रीनचं डिस्टन्स म्हणजे काय असतं, कॅपिटल डी असतं. 1.4 मीटर अवे. द डिस्टन्स बिटवीन सेंट्रल फ्रिंज अँड फोर्थ फ्रिंज, ओके, सेंटर पासून फोर्थ फ्रिंजचं डिस्टन्स दिलंय म्हणजे x4 दिलंय. ओके, measure to be 1.2 centimeter. 1.2 centimeter. Determine the wavelength of light used. Okay, lambda is to be find out. आता डिस्टन्स ऑफ फोर्थ ब्राईट बँडचा फॉर्म्युला काय असतो, एन लॅम्बडा कॅपिटल डी बाय स्मॉल डी. हे पार्ट व्हायला पाहिजे, लक्षात घ्या. ओके, आता याच्यावरून काय करायचं आहे, लॅम्बडा काढायचा आहे, लॅम्बडा. सो देअरफॉर लॅम्बडाचा फॉर्म्युला काय येणार बघा, लॅम्बडा इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ फोर्थ ब्राईट बँड. ओके, आता फोर्थ ब्राईट बँड साठी काय करावं लागेल, अगोदर इथं x4, अगोदर एक्सचेंजचा फॉर्म्युला लिहूया आणि मग x4 चा फॉर्म्युला लिहूया. एक्सचेंजचा फॉर्म्युला काय आहे बघा, डिस्टन्स ऑफ nth ब्राईट बँड इज n लॅम्बडा डी बाय डी. सो देअरफॉर x4 इज इक्वल टू काय होणार आहे, 4 लॅम्बडा डी डिवायडेड बाय डी येणार आहे. अँड देअरफॉर लॅम्बडा इज इक्वल टू काय होणार बघा, x4 इंटू स्मॉल डी, x4 इंटू स्मॉल डी डिवायडेड बाय 4 कॅपिटल डी. याच्यामध्ये व्हॅल्यूज प्लेस कराव्या लागेल. ओके, x4 किती आहे, 1.2 सेंटीमीटर. सो 1.2 सेंटीमीटर मीन्स 10 raised to minus 2. स्मॉल डी किती आहे, 0.28 इंटू 10 raised to minus 3 डिवायडेड बाय 4. कॅपिटल डी आहे 1.4. ओके, आता याला 2 ने डिवाइड केलं तर 0.6, याला 2 ने डिवाइड केलं तर 0.7, 0.7 ना 0.28 ला डिवाइड केलं तर 4 and 4 गेट कॅन्सल. अँड देअरफॉर आन्सर किती येणार आहे, दॅट इज 0.6 इंटू 10 raised to minus 5 येणार, बरोबर आहे ना. 0.6 इंटू 10 raised to minus 5, बरोबर आहे का बघा. 0.28 इंटू 10 raised to minus 3, सॉरी इथं 0.4 येणार, हे 0.4. ओके, 0.28 डिवायडेड बाय 0.7 म्हणजे 0.4 आणि 0.4 आणि 4 न 0.4 ला डिवाइड केलं तर 0.1 येणार इथं. आणि टोटल 0.6 इंटू 10 raised to minus 6 येणार, सॉरी 10 raised to minus 6. सो लॅम्बडा येणार आहे 6 इंटू 10 raised to minus 7 मीटर, किंवा आपण असं लिहू शकतो 6000 इंटू 10 raised to minus 10 मीटर, म्हणजे येणार आहे 6000 अँगस्ट्रॉम विल बी द आन्सर. 6000 अँगस्ट्रॉम. ओके, 6000 अँगस्ट्रॉम इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट सिमिलरच क्वेश्चन आहे, असाच दुसरा एक क्वेश्चन काय बघा. इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट स्लिट्स आर सेपरेटेड बाय 0.28 and the screen is placed at 1.4 meter away. Distance between first dark fringe and fourth bright fringe. ओके, याच्यामध्ये थोडंसं चेंज केलंय, दुसरा सिमिलर असा क्वेश्चन आहे बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय काय दिलंय ते गिवन फक्त मी लिहितो. हे बघा, इन यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट स्लिट्स आर सेपरेटेड बाय, म्हणजे स्मॉल डी पुन्हा एकदा 0.28 मिलीमीटर दिलंय, दॅट इज 0.28 इंटू 10 raised to minus 3 मीटर. ओके, स्क्रीन इज वन्स अगेन प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स ऑफ 1.4 मीटर दिले आणि डिस्टन्स दिलेला आहे. डिस्टन्स कुठलं डिस्टन्स दिलंय, डिस्टन्स बिटवीन फर्स्ट डार्क फ्रिंज अँड फोर्थ ब्राईट फ्रिंज, म्हणजे फोर्थ ब्राईट फ्रिंज आणि फर्स्ट डार्क फ्रिंज यांच्यामधलं डिस्टन्स दिलंय. इथं डायरेक्टली सीबीबी आणि फोर्थ ब्राईट फ्रिंज मधलं डिस्टन्स दिलेलं होतं.
ओके, क्वेश्चन मध्ये थोडंसं चेंज आहे बघा. डिस्टन्स बिटवीन फर्स्ट डार्क फ्रिंज म्हणजे काय लिहिणार, x1 डॅश लिहिणार. जनरली डार्क फ्रिंजला आपण डॅश वापरतो आणि ब्राईट फ्रिंजला, ब्राईट बँडला काय वापरतो, x ओनली वापरतो, डॅश वापरत नाही. ओके, फर्स्ट डार्क फ्रिंज अँड फोर्थ ब्राईट फ्रिंज इज 0.6 सेंटीमीटर दिले. डिटरमाइन वेवलेंथ ऑफ लाईट युज्ड. हा थोडासा चेंज करून आता एक नवीन क्वेश्चन आहे बघा. आता बघा, x4 चा फॉर्म्युला काय येणार आहे, 4 लॅम्बडा डी डिवायडेड बाय डी येणार आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे ऍक्च्युली प्रॉब्लेम मध्ये आणखी एक गोष्ट द्यायला पाहिजे होती की फर्स्ट डार्क फ्रिंज आणि फोर्थ ब्राईट फ्रिंज सेम साईड आहेत का अपोजिट साईडला आहेत. कारण सेम साईडला असेल तर काय होतं, यांचं सबट्रॅक्शन होतं म्हणून मी सांगितलंय, आठवतंय ना. हे बघा, ही कन्सेप्ट माहिती पाहिजे तुम्हाला. सेंटरला काय असतो, सीबीबी असतो. ओके, त्याच्यानंतर इथं काय असणार आहे, सीबीबी नंतर फर्स्ट डार्क बँड येणार आहे आणि त्याच्यानंतर वर काय येणार आहे, फोर्थ ब्राईट बँड येणार आहे. जर तुम्हाला फोर्थ ब्राईट बँड आणि फर्स्ट डार्क बँड मधलं डिस्टन्स विचारलं तर फर्स्ट डार्क बँडचं डिस्टन्स म्हणजे x1 डॅश येणार आणि फोर्थ ब्राईट बँडचं डिस्टन्स म्हणजे x4 येणार आहे. तर ते सेम साईडला असतील तर काय करावं लागतं, फर्स्ट डार्क बँड आणि फोर्थ ब्राईट बँड मधलं सेपरेशन काढायचं असेल तर त्यांचं सबट्रॅक्शन करायचं आहे. ठीक आहे. आता फर्स्ट डार्क बँड खाली पण असू शकतो, जसा वर असणार आहे फर्स्ट डार्क बँड तसा खाली पण असू शकतो. मग आता जर खाली असेल तर फोर्थ ब्राईट बँड आणि फर्स्ट डार्क बँड यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे काय होऊ शकतं, त्यांची ऍडिशन पण होऊ शकते. लक्षात आलं. त्याच्यामुळे क्वेश्चन मध्ये ते बघायचं व्यवस्थित की सेम साईडला दिलेत का अपोजिट साईडला. मी काय जे सांगितलं ते लक्षात येते का बघा. ओके, जे काय मी सांगितलं ते लक्षात येते का. तर क्वेश्चन मध्ये बघायचं, सेम साईडला असेल तर x4 मायनस x1 डॅश करायचं आणि अपोजिट साईडला म्हणजे कुणाच्या अपोजिट साईडला, सीबीबीच्या. कारण सीबीबीच्या जसे वरच्या साईडला फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ असतात तसेच खालच्या साईडला देखील काय असतात, 1 2 3 4 असतात. ठीक आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. तर आपण इथं सध्या तरी ऍझ्युम करून चालूया की दोन्ही सेम साईडला आहेत, म्हणजे फोर्थ ब्राईट बँड आणि फर्स्ट डार्क बँड हे सीबीबीच्या एकाच साईडला आहेत असं ऍझ्युम करून आपण चाललेलो आहे. तर x4 येणार आहे 4 लॅम्बडा डी बाय डी आणि x1 डॅश फॉर्म्युला काय असतो, 2n मायनस 1 बाय 2. डार्क बँडचा फॉर्म्युला काय असतो, 2n मायनस 1 बाय 2 लॅम्बडा डी बाय डी आणि n इज इक्वल टू 1 ठेवणार. सो 2 मायनस 1 म्हणजे 1 येणार, 1 बाय 2 लॅम्बडा डी बाय डी येणार आहे. अँड देअरफॉर x4 मायनस x1 डॅश इज इक्वल टू काय होणार आहे, 4 लॅम्बडा डी बाय डी मायनस लॅम्बडा डी बाय 2d, हाफ लॅम्बडा डी बाय डी. ओके, म्हणजे हे येणार आहे 7 बाय 2 लॅम्बडा डी बाय डी. ओके, लॅम्बडा डी बाय डी कॉमन काढलं तर 4 मायनस हाफ होणार, 4 मायनस हाफ म्हणजे 3.5, 7 बाय 2 आणि हे डिस्टन्स किती दिलंय, 0.6 सेंटीमीटर दिलंय, 0.6 इंटू 10⁻² दिलंय. सो वेवलेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे म्हटल्यानंतर आता बाकीच्या सगळ्या टर्म LHS ला न्यावे लागतील. लॅम्बडा डी बाय डी, सॉरी. हा, सो देअरफॉर काय होणार बघा आता इथं, लॅम्बडा इज इक्वल टू 0.6 इंटू 10⁻² इंटू 2 इंटू स्मॉल डी, बरोबर आहे ना, 2 स्मॉल डी डिवायडेड बाय 7, ओके, 7 कॅपिटल डी, बरोबर आहे ना. सो 0.6 इंटू 2 म्हणजे डायरेक्टली इथं 1.2 लिहितो इंटू 10⁻². स्मॉल डी ची व्हॅल्यू किती दिले, 0.28 इंटू 10⁻³ दिले डिवायडेड बाय 7 आणि कॅपिटल डी ची व्हॅल्यू आहे 1.4. ओके, सो 7 4 आर 28 म्हणजे 0.04 होणार हे. ओके, 0.02
0.7 होणार. सो 1.2 इंटू 0.02 डिवायडेड बाय 0.7 ओके इंटू 10⁻⁻5 होणार. ओके, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. सो हे आन्सर येतं 0.03428 इंटू 10⁻⁻5 किंवा याला असं लिहू शकतो 3.428 इंटू 10⁻⁻7 किंवा 3428 इंटू 10⁻⁻10 दॅट इज 3428 अँगस्ट्रॉम. 3428 अँगस्ट्रॉम येणार आहे. ओके, सो 3 समथिंग इंटू 10⁻⁻7 आलं की ते 3000 अँगस्ट्रॉमच्या आसपास येते. हे व्यवस्थित जरा लक्षात ठेवायचं. ओके, म्हणजे हे प्रॉब्लेम खूप इझी आहे, तुम्हाला प्रॅक्टिस व्यवस्थित करावे लागतील. नेक्स्ट एक प्रॉब्लेम आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलाय बघा. नेक्स्ट क्वेश्चन. इन YDSE टू स्लिट्स आर सेपरेटेड बाय. टू स्लिट्स आर सेपरेटेड बाय म्हणजे काय लिहिणार आहे पण स्मॉल डी लिहिणार आहे. 0.1 मिलीमीटर म्हणजे किती होणार आहे 0.1 इंटू 10⁻³ मीटर म्हणजेच लिहिणार मी 10⁻⁴ मीटर लिहिणार. दे आर 0.5 मीटर फ्रॉम द स्क्रीन. स्क्रीन पासून स्लिटचं डिस्टन्स दिलंय. स्क्रीनचं डिस्टन्स म्हणजे कॅपिटल डी. ते किती दिलंय 0.5 मीटर दिलंय. द वेवलेंथ ऑफ लाईट युज्ड लॅम्बडा इज गिवन ॲज 5000 अँगस्ट्रॉम. 5000 अँगस्ट्रॉम म्हणजे मीटरमध्ये किती लिहिणार 5000 इंटू 10⁻⁻10 लिहिणार म्हणजे 5 इंटू 10⁻⁻7 मीटर लिहिणार. बरोबर आहे ना. 5000 इंटू 10⁻⁻10 अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻⁻10. सो 5 इंटू 10⁻⁻7. फाइंड द डिस्टन्स बिटवीन 7th मॅक्सिमा अँड 11th मिनिमा. डिस्टन्स बिटवीन काय काय सांगितलंय 7th मॅक्सिमा आणि 11th मिनिमा. 11th मिनिमा म्हणजे 11th डार्क बँड आणि 7th ब्राईट बँड यांच्यामधलं डिस्टन्स काढायला सांगितलंय. ओके, पुन्हा एकदा आता इथं सेम साईड का अपोजिट साईड ते दिलेलं नाहीये. मग प्लस मायनस साईन येऊ शकतं. दोन्ही आन्सर आपण काढूया. सेम साईडला असेल तर काय करायचं मायनस करायचं, अपोजिट साईडला असेल तर प्लस करायचं. सुरुवातीला x11 सेपरेटली काढूया, x7 सेपरेटली काढूया. 11th मिनिमा विचारलंय आणि 7th मॅक्सिमा. ठीक आहे, तर आता सुरुवातीला कुठलं काढूया x7 काढूया. x7 म्हणजे काय होणार आहे n लॅम्बडा d बाय d फॉर्म्युला असतो. दॅट इज 7 लॅम्बडा d बाय d. ओके, सो 7 टाइम्स लॅम्बडा 5 इंटू 10⁻⁻7 capital D 0.5 divided by small d is 10⁻⁻4 म्हणजे x7 7 इंटू ही लॅम्बडा डी बाय डी ची व्हॅल्यू मी सेपरेट काढतो म्हणजे परत आपल्याला ती यूज करता येईल. ते किती येणार आहे 5 इंटू 0.5 म्हणजे 2.5 येणार. 2.5 इंटू 10⁻⁻3 2.5 इंटू 10⁻⁻3 म्हणजे हे आन्सर किती येणार आहे 17.5 इंटू 10⁻³ मीटर म्हणजे 17.5 मिलीमीटर थोडक्यात येतं. x7 ही लॅम्बडा डी बाय डी ची व्हॅल्यू एवढी आहे बरोबर. त्याच्यानंतर x11 डॅश 11th डार्क बँड त्याचा फॉर्म्युला काय असतो 2n-1/2 लॅम्बडा कॅपिटल डी बाय स्मॉल डी लॅम्बडा डी बाय डी. ओके, आता 11th म्हणजे 11 इंटू 2 22-1 म्हणजे 21/2 इंटू 2.5 इंटू 10⁻³ डायरेक्टली लिहितो मी.
लॅम्बडा डी बाय डी म्हणजे माहिती आहे ना, फ्रिंज विड्थ असते. सो 11th डार्क बँडचं डिस्टन्स येणार आहे. ओके, हे 26.25 येतं. 26.25 इंटू 10⁻³ मीटर. आता इथं काय लिहिणार आपण, if they are on same side. If 11th dB and 4th BB, sorry 4th नव्हे 7th BB are on same side of CBB, CBB च्या एकाच साईडला असतील, तर देअर सेपरेशन त्याच्यामधलं डिस्टन्स इज इक्वल टू काय करणार आहे, that is x11 dash minus x7, that is 26.25 minus 17.5. आन्सर येतं 8.75 मिलीमीटर. 10⁻³ आहे ती, म्हणजे मिली आहे. आणि तेच जर इफ 11th dB and 7th BB ऑन अपोजिट साइड असतील, अपोजिट साइड, then their separation येणार आहे is equal to x11 dash plus x7 is equal to 26.25 plus 17.5. हे आन्सर येतं 43.75 मिलीमीटर. So these two answers are possible. नेक्स्ट क्वेश्चन, नंबर ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करूया, म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रॉब्लेमचं प्रिपरेशन होईल आणि फॉर्म्युले देखील काय होतात, नंबर ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर फॉर्म्युले देखील लक्षात राहतात. आता थोडासा एक डिफरंट प्रॉब्लेम आहे, थोडासा अवघड प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित लक्षात घ्यावं लागेल. व्हाईट कोहेरंट लाईट इज सेंट थ्रू ए स्लीट ऑफ YDSC. तर क्वेश्चन व्यवस्थित अंडरस्टँड करायचा प्रयत्न करा. क्वेश्चन इज लाईक दिस, ए white coherent light is sent through a slit of YDSC. There is a hole in the screen at a distance 0.5 meter and 1 mm away from the center line. Which wavelength will be absent in the light coming from the hole and which wavelength will have strong intensity? क्वेश्चनचा मीनिंग कसा आहे लक्षात घ्या. इथं S1 S2 असे दोन कोहेरंट सोर्सेस दिलेले आहेत आणि या दोन्ही सोर्सेस मधून काय होते, व्हाईट लाईट बाहेर पडते. व्हाईट लाईट म्हणजे अनेक वेवलेंथ बाहेर पडतात थोडक्यात. ठीक आहे, 400 नॅनोमीटर पासून 700 नॅनोमीटर पर्यंतच्या सगळ्या वेव्ज याच्यामधून बाहेर पडतात. ओके, त्याच्या समोर इथं काय आहे, स्क्रीन आहे. देयर इज अ स्क्रीन हिअर. दोन्ही सोर्सेसच्या समोर स्क्रीन आहे. ओके, तर या दोन सोर्सेस मधलं डिस्टन्स किती आहे, दोन सोर्सेस मधलं डिस्टन्स आहे 0.5 मिलीमीटर, 0.5 मिलीमीटर. आणि स्क्रीन जी आहे ती स्क्रीन किती डिस्टन्सला ठेवलेली आहे, 50 सेंटीमीटरला ठेवलेली आहे. दॅट इज 0.5 मीटर दिलेले आहे. अँड देर इज अ होल इन अ स्क्रीन ॲट अ डिस्टन्स 0.5 मीटर, 1 mm away along the width of the fringes from the center line.
हे 0.5 mm वर दिलेलंच आहे, त्याच्यामुळे लिहायची काय गरज नाही ऍक्च्युली. There is a hole in the screen at 1 mm away from the center line. जे होल कुठं दिलंय बघा, इथं कुठंतरी सीबीबी, सेंट्रल लाईन म्हणजे काय असणार आहे, सीबीबी असणार आहे. आणि सीबीबीच्या वर एक छोटस होल आहे, आणि ते जे होल आहे ते किती डिस्टन्सला दिलंय सीबीबी पासून, 1 mm ला दिलंय, 1 मिलीमीटर, असा हा क्वेश्चन आहे. आता काय होणार बघा, ह्या 1 mm डिस्टन्सला एक तर ब्राईट बँड तयार होणार किंवा डार्क बँड तयार होणार आहे. ब्राईट बँड तयार झाला तर ती वेवलेंथ काय मिळणार आहे आपल्याला, पुढे मिळणार आहे. ठीक आहे. आणि डार्क बँड मिळाला तर ती वेवलेंथ आपल्याला होल मधून बाहेर पडणार नाही. मग क्वेश्चन मध्ये काय विचारलंय बघा, विच वेवलेंथ विल बी ऍबसेंट इन द लाईट कमिंग फ्रॉम द होल. ओके, होल मधून येणारी कुठली वेवलेंथ ऍबसेंट असेल असा क्वेश्चन विचारलाय. होल मधून येणारी कुठली वेवलेंथ ऍबसेंट म्हणजे इथं काय व्हायला पाहिजे, त्या वेवलेंथचा डार्क बँड तयार व्हायला पाहिजे. म्हणजे ज्या वेवलेंथची इथं डार्क बँड तयार होणार ना होलच्या एक्झॅक्टली पोझिशनला, म्हणजे 1 mm ला, सीबीबी पासून 1 mm ला होल आहे, आणि त्याच ठिकाणी जर डार्क बँड तयार झाला, डार्क बँड म्हणजे तिथं लाईटच नसते, म्हणजे ती लाईट आपल्याला पुढे मिळणारच नाहीये. ओके, म्हणजे विच वेवलेंथ विल बी ऍबसेंट म्हणजे काय करायचं आहे, तिथं कुठल्या वेवलेंथचा डार्क बँड तयार होतोय ते बघायचं आहे. लक्षात येते का. अँड विच वेवलेंथ विल हॅव स्ट्रॉंग इंटेन्सिटी. आता स्ट्रॉंग इंटेन्सिटी कुणाची असते, ब्राईट बँडची. मग कुठल्या वेवलेंथचा इथं काय होतोय, ब्राईट बँड तयार होतोय बघायचं. क्वेश्चन लक्षात आला का बघा, पुन्हा एकदा सांगतोय. व्हाईट कोहेरंट लाईट इज सेंड थ्रू द स्लीट ऑफ YDSC. ओके, S1 S2 हे दोन सोर्सेस आहेत, त्यांच्यामधलं डिस्टन्स दिलंय, स्क्रीनचं डिस्टन्स दिलंय, आणि याच्यामधून व्हाईट लाईट सोडलेले आहे, म्हणजे अनेक वेवलेंथ सोडलेले आहेत. 400 to 700 नॅनोमीटर मधल्या सगळ्या वेवलेंथ सोडलेल्या आहेत. ओके, स्क्रीनवर काय आहे, एक छोटंसं होल प्रोड्यूस केलेलं आहे, सीबीबी पासून सेंट्रल लाईन पासून 1 mm ला आहे. तर क्वेश्चन मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय विचारला आहे की या होल मधून कुठली वेवलेंथ, कुठल्या वेवलेंथची लाईट बाहेर येताना तुम्हाला दिसणार नाही. विच वेवलेंथ विल बी ऍबसेंट असं म्हटलंय. वेवलेंथ ऍबसेंट म्हणजे तिथे डार्क बँड तयार व्हायला पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि विच वेवलेंथ हॅव स्ट्रॉंग इंटेन्सिटी म्हणजे कुठल्या स्ट्रॉंग इंटेन्सिटीची लाईट या होल मधून पलीकडे बाहेर येताना दिसणार आहे. ओके, तर हे कसं काढता येईल लक्षात घ्या. आता आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला विच वेवलेंथ विल बी ऍबसेंट त्याचा आन्सर काढूया. विच वेवलेंथ विल बी ऍबसेंट फर्स्ट. ओके, फॉर ऍबसेंट वेवलेंथ काय व्हायला पाहिजे, फॉर ऍबसेंट वेवलेंथ dB should be formed. dB should be formed at the hole. होल जवळ एक्झॅक्टली डार्क बँडच फॉर्म व्हायला पाहिजे. ओके, अँड डिस्टन्स ऑफ nth डार्क बँडचा फॉर्म्युला काय असतो, 2n - 1/2 लॅम्बडा कॅपिटल D बाय स्मॉल d. बरोबर, डिस्टन्स ऑफ nth डार्क बँड. ओके, आता सीबीबी पासून त्या होलचं डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स ऑफ nth डार्क बँडच येणार ना. तर xn म्हणजे काय ठेवणार आहे मी, 1 मिलीमीटर म्हणजे 10⁻³ मीटर ठेवणार. कारण होलचं डिस्टन्स म्हणजे त्या ब्राईट बँड किंवा डार्क बँड तो जिथं फॉर्म होणार आहे त्याचं डिस्टन्स येणार ना. आता n ची व्हॅल्यू तर माहिती नाही आपल्याला, ते ऍज इट इज ठेवूया. सो 2n - 1/2 किंवा याच्यावरून अगोदर वेवलेंथचा फॉर्म्युला काढूया आणि मग व्हॅल्यू प्लेस करूया, म्हणजे ते बरं पडेल. वेवलेंथचा फॉर्म्युला काढूया. सो लॅम्बडा इज इक्वल टू फॉर्म्युला काय येणार आहे, म्हणजे या वेवलेंथला काय होणार आहे, इथं बरोबर डार्क बँड तयार होणार आहे. सो लॅम्बडाचा फॉर्म्युला 2xn डॅश d डिवायडेड बाय 2n - 1 कॅपिटल D. सो 2xn म्हणजे ते डिस्टन्स ऑफ द होल येणार आहे, दॅट इज 10⁻³ मीटर
डी स्मॉल डी किती दिलाय 0.5 मिलीमीटर 0.5 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 2n-1 कॅपिटल डी किती दिलाय 0.5 दिलाय 0.5 ठीक आहे. सो 0.5 गेट कॅन्सल. सो लॅमडाचा फॉर्म्युला होणार आहे दॅट इज 2 इंटू 10⁻⁶ डिवायडेड बाय 2n-1. ओके 2n-1 2 इंटू 10⁻⁶ डिवायडेड बाय 2n-1. ठीक आहे. आता बघा n ची व्हॅल्यू 0 जर ठेवली 0 तर मायनस मध्ये आन्सर येते, त्याच्यामुळे दॅट इज नॉट पॉसिबल. ठीक आहे. n ची व्हॅल्यू जर 1 ठेवली n इज इक्वल टू 1 ठेवलं तर काय होणार लॅमडा किती येणार बघा. म्हणजे ही पहिली वेवलेंथ की जी त्या ठिकाणी डार्क बँड प्रोड्यूस करेल. n इज इक्वल टू 1 ठेवलं तर काय होणार आहे 2 इंटू 10⁻⁶ येणार. 2 इंटू 10⁻⁶ म्हणजे किती होणार 200 इंटू बरोबर आहे ना 1 मिलीमीटर. टू इंटू 10⁻⁶ 2000 अँगस्ट्रॉम येणार. अँगस्ट्रॉम नाही येणार. जस्ट अ मिनिट. हा तर 2 इंटू 10⁻⁶ म्हणजे काय करू शकतो 2000 इंटू 10⁻⁹ लिहू शकतो, कारण या सगळ्या वेवलेंथ तर नॅनोमीटर मध्ये दिल्यात ना. 2000 इंटू 10⁻⁹ लिहू शकतो म्हणजे 2000 नॅनोमीटर या वेवलेंथला इथं डार्क बँड प्रोड्यूस होऊ शकतो. परंतु 2000 नॅनोमीटर आहे का व्हाईट रिजन मध्ये नाहीये. λ2 n इज इक्वल टू आता 2 ठेवूया. n इज इक्वल टू 2 ठेवलं तर किती होणार बघा 2 इंटू 2 4 - 1 म्हणजे 3 म्हणजे 2/3 इंटू 10⁻⁶ होणार. 2/3 इंटू 10⁻⁶ म्हणजे 0.667 इंटू 10⁻⁶ म्हणजे हे किती होणार आहे 667 नॅनोमीटर होणार आहे. सो दॅट फॉल्स बिटवीन 400 टू 700 नॅनोमीटर. म्हणजे ही एक वेवलेंथ येऊ शकते. म्हणजे या वेवलेंथची जी लाईट असेल ती इथं डार्क बँड प्रोड्यूस करणार आहे. त्याच्यानंतर n इज इक्वल टू 3 ठेवून पण बघूया. n इज इक्वल टू 3 ठेवून पण बघूया. n इज इक्वल टू 3 जर प्लेस केलं तर λ3 येणार आहे. λ3 इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय 5 येणार इंटू 10⁻⁶ म्हणजे किती 0.4 इंटू 10⁻⁶ म्हणजे किती येणार आहे 400 नॅनोमीटर येणार आहे. 400 नॅनोमीटर. तर आन्सर 400 नॅनोमीटर इज ऑल्सो पॉसिबल. आणि n इज इक्वल टू 4 घेतल्यानंतर याच्या खालची 400च्या परत खाली वेवलेंथ जाणार ना, विच इज नॉट पॉसिबल. ओके तर त्याच्यामुळे काय होणार आहे या व्हाईट लाईट मधल्या 667 आणि 400 नॅनोमीटर ही लाईट बाहेर येताना दिसणार नाही होल मधून. जे व्हाईट लाईट मध्ये वेवलेंथ कुठून कुठपर्यंत आहे 400 नॅनोमीटर पासून 700 नॅनोमीटर पर्यंत आहे असं दिलेलं आहे. ठीक आहे. तर या होल मधून कुठल्या वेवलेंथची लाईट बाहेर येताना दिसणार नाही. तर याच्यामध्ये 667 नॅनोमीटर आणि 400 नॅनोमीटर या वेवलेंथची या दोन वेवलेंथची लाईट बाहेर येताना दिसणार नाही, कारण या ठिकाणी या दोन वेवलेंथचा परफेक्टली काय होणार आहे डार्क बँड तयार होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काढायचं आहे विच वेवलेंथ विल हॅव स्ट्रॉंग इंटेन्सिटी. सेकंड क्वेश्चन. तर आता हे ब्राईट बँड साठी करावं लागेल. सेकंड क्वेश्चन इज दॅट विच वेवलेंथ हॅज स्ट्रॉंग इंटेन्सिटी किंवा प्रेझेंट. ओके तर फॉर दॅट काय झालं पाहिजे फॉर दिस स्ट्रॉंग इंटेन्सिटी BB should be formed. Therefore bright band or bright fringe should
शुड बी फॉर्म्ड. ब्राईट फ्रिंज फॉर्म झाली पाहिजे. मग आता किती डिस्टन्सला बीबी फॉर्म व्हायला पाहिजे? त्या होलच्या पोझिशनला बीबी फॉर्म व्हायला पाहिजे. म्हणजे हे डिस्टन्स किती येणार? 1 mm. हे कुणाचं घेणार आपण? डिस्टन्स ऑफ nth ब्राईट बँडचं घेणार आहे. सो एक्सएनचा फॉर्म्युला काय असतो? n लॅम्बडा डी बाय डी असतो. ओके, याच्यावरून लॅम्बडाचा फॉर्म्युला काय येणार बघा? एक्सएन डी डिवायडेड बाय n कॅपिटल डी येणार आहे. एक्सएन दिलंय 10⁻³ डी आहे 0.5 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय n कॅपिटल डी आहे 0.5. सो लॅम्बडा येणार आहे 0.5 0.5 कॅन्सल. सो 10⁻⁻6 डिवायडेड बाय n. तर फर्स्ट n इज इक्वल टू 0 घेऊन तर चालणार नाही. n इज इक्वल टू 1 जर घेतलं तर लॅम्बडा इज इक्वल टू 10⁻6 मीटर येणार. सो 10⁻6 मीटर म्हणजे 1000 अँगस्ट्रॉम येते. सॉरी 1000 नॅनोमीटर येतं. अँगस्ट्रॉम नव्हे, नॅनोमीटर. 1000 नॅनोमीटर. सो दिस इज द फर्स्ट वेवलेंथ 1000 नॅनोमीटर. 1000 नॅनोमीटर आहे का त्याच्यामध्ये? नाहीये. ओके, n इज इक्वल टू 2 घेऊया. n इज इक्वल टू 2 घेतलं तर काय होणार आहे? लॅम्बडा 2 इज इक्वल टू येणार आहे 1/2. म्हणजे काय येणार? 1/2 म्हणजे काय येणार आहे? 0.5 इंटू 10⁻⁻⁴